माझं नाव पंकज स्वरूप. आपण या विशेष पॉडकास्ट मध्ये तुमचं दोघांचंही स्वागत आहे. आज आपण एका विशेष कारणात ज्याचं नाव आहे जिव्हाळा वृद्धाश्रम या संदर्भात आपण माहिती घेत आहोत. तर सर्वप्रथम मी अध्यक्षांना म्हणजे संस्थापक आपण आहात, तर कृपया आपला परिचय लोकांना द्यावा. नमस्कार, मी अभि कोटकर, कोकण युवा सेवा संस्थेचा संस्थापक आणि अध्यक्ष, तसेच जिव्हाळा वृद्धाश्रमचा सुद्धा संस्थापक. संस्थेसंदर्भात थोडक्यात मी माहिती देईन. हो चालेल. की आपण जी काही उद्दिष्ट प्रत्येक संस्थांची किंवा प्रत्येक प्रतिष्ठान म्हणा, त्यांची उद्दिष्ट ध्येय उद्दिष्ट असतात, तर तशीच आपलीही आहेत. जवळपास 18 ते 19 आपण ध्येय उद्दिष्ट ठेवलेली आहेत, जी समाजाला समाज उपयोगी आपण असं म्हणू शकतो, अशी ती ध्येय उद्दिष्ट आहेत. जसं रक्तदान शिबिर झालं किंवा महिलांसाठी उपक्रम झाले, कारण महिला सक्षमीकरणावरती सरकार सुद्धा काम करते, तसंच आपण सुद्धा काम करतोय. की आताचे जे चाललेल्या काही घडामोडी आहेत, महिलांवरती अत्याचार होणं किंवा त्यांना स्वावलंबी बनवणं, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या तशा पद्धतीनं आपण काम करतोय. जिथे अत्याचार होत आहेत, तर ते अत्याचार कसे थांबवता येतील किंवा त्यांना कराटेचे प्रशिक्षण म्हणा, म्हणजे सेल्फ डिफेन्सचे प्रशिक्षण म्हणा, असे उपक्रम आपण राबवतो जे संस्थेमार्फत. आपल्यासोबत आहेत अनिलजी गावडे, भांडूपचं एक उद्योजक व्यक्तिमत्व. सर, तुम्ही काय सांगाल जिव्हाळ्याबद्दल? मुळात तुम्हा सर्वांना नमस्कार. माझं नाव अनिल दत्ताराम गावडे. माझं राहण्याचं ठिकाण भांडूप. ओळख द्यायची झाली तर कोकण युवा सेवा संस्थेच्या सचिव या पदावरती काम करतोय आणि या जिव्हाळा वृद्धाश्रम मध्ये संचालक पदावरती आहे. आता हे ज्या ठिकाणी आपलं पॉडकास्ट चालू आहे किंवा जो शूट चालू आहे, ती जागा म्हणजे जिव्हाळा वृद्धाश्रम. आणि त्या ठिकाणी आपले हे भांडूपचे एक धडाडीचे कार्यकर्ते म्हणा किंवा कलाकार म्हणा, आज आमच्या भांडूपमध्ये नवरंग कला मंच, जर तुम्ही नाव कुठे ऐकलं नसेल तर तुम्ही सर्च केलं तर माहिती पडेल. नवरंग कला मंच म्हणून जो ग्रुप आज भांडूपला प्रत्येक क्षेत्रात गाजत आहे आणि त्या ग्रुपला मार्गदर्शन करणारी व्यक्ती किंवा त्या ग्रुपला पूर्ण हँडल करणारी व्यक्ती म्हणजे हे आता जे आपल्या सोबत बसले ते पंकज परब. कोकणातलं एक म्हणजे गावातलं गावरान म्हणतात त्या पद्धतीचं हे नमुन्याचं पात्र आहे आणि ते तुम्हाला प्रत्येक युट्यूब मध्ये, व्हिडिओ मध्ये किंवा बऱ्याचशा शॉर्ट फिल्म मध्ये वगैरे दिसतं. नसेल बघितलं तर याच्या पुढे बघा. तर आज आमचं भाग्य आहे की त्यांनी आमच्याकडे येऊन आमचं पॉडकास्ट घेण्याचं ठरवलं आणि ते घेत आहेत. तर बघू आपल्याला काय काय प्रश्नांची उत्तरं देता येतील. आमचं पण हे जवळजवळ पहिलंच पॉडकास्ट आहे. जसं जमेल तसं बोलण्याचा प्रयत्न करणार 100%. मला दोघांपैकी एकाला असा प्रश्न विचारायचा आहे की कोकण युवा सेवा संस्था जशी वेगवेगळे उपक्रम राबवते, मग तुम्हाला जिव्हाळा वृद्धाश्रम ही संकल्पना म्हणजे कशी रुजू झाली किंवा काय वाटतं, कशी संकल्पना ही अस्तित्वात आली? बघा, जिव्हाळा वृद्धाश्रम बद्दल जर तुम्ही बोलात तर ही संकल्पना सुचण्यासाठी मुळात आमच्या 18 ध्येय उद्दिष्टांमध्ये हा एक पॉइंट आहे की त्याच्यामध्ये वृद्धाश्रम हा एक पॉइंट आहे. आणि आता जे सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये जी बाहेर हलाखीच्या गोष्टी ज्या निदर्शनास येतात आणि आपल्याला काहीतरी एक सेवाभावे किंवा एक आपुलकी ह्या क्षेत्रातून जर एखादं काय गोष्ट करायची, तर मग त्याच्यात हा आमचा जो नोटेड पॉइंट होता तो म्हणजे वृद्धाश्रम. आणि त्याच्यातूनच आम्ही एक विचार केला की आज आपल्याला एखाद्या गोष्टीत जर आधार एखाद्याला द्यायचा आहे किंवा एखाद्याशी जर संघटित व्हायचं आहे किंवा एखादा जर आपल्याला वैयक्तिक अनुभव घ्यायचा आहे, तर तो अनुभव घेण्यासाठी काय करावं, तर हे एक मोठं पाऊल उचलण्याची डेअरिंग केली. आणि त्याच्यातूनच हा जिव्हाळा वृद्धाश्रम म्हणजे नावाबद्दल जे आहे ते आमचे अध्यक्ष सांगतील, पण वृद्धाश्रम ही संकल्पना याच माध्यमातून सुचली की आपल्याला काहीतरी एक करायचं, तर मग आपण पहिलं हे करू. मला एक प्रश्न, जिव्हाळा नावाकडे आपण येऊयात, पण वृद्धाश्रम एवढं मोठं पाऊल म्हणजे एवढं मोठं धाडस म्हणजे उभं करणं सोपं नाही, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ऍक्च्युली आहे ना, आता वृद्धाश्रम म्हटलं तर ती काळाची गरज आहे सध्या. कारण ऍक्च्युली आपण आता बघतोय की जसं मी आता बोललो महिलांवरती अत्याचार किंवा काय, तसेच बघायला गेलं ना तर बऱ्याचशा अशा केसेस झालेल्या आहेत की
ज्यांची मुलं इथे नाहीयेत, मग त्यांनी केअरटेकर म्हणा किंवा ऍज अ कोणाला पर्सनली अपॉइंट केलेत आणि असे इन्सिडेंट घडलेले आहेत ना की ते जे घडायला नाही पाहिजे. बरोबर. मग त्यामुळे त्यानंतर अशा गोष्टींवरती जास्त लोकांनी भर दिला बरोबर. की तिथे जर सेफ्टी नाहीये आपल्या घरी, स्वतःच्या घरी, बरोबर. कारण कसं चोरीची प्रकरणं होतात, काही होऊ शकतो. कारण तिथे बघायला कोणीच नसतं. कारण आताचं जे धावतं युग आहे आपण बोलतो, कारण कसं आहे करिअरच्या मागे आपण सगळेच जण धावत आहोत. तसंच बाहेरगावी जाणारी पण खूप सारी अशी मंडळी असते की पण त्यांना काही कारणास्तव जाता येत नाही किंवा जरी गेले तरी जीव मागे अडकलेला असतो. बरोबर. कारण प्रत्येकाचा जीव आपल्या आई वडिलांमध्ये अडकलेला आहे, आजी आजोबांमध्ये अडकलेला आहे. कारण आपण कसं आहे एकत्र कुटुंब पद्धतीनं राहणारी आपण माणसं आहोत. बरोबर. पण आता सध्याला त्या गोष्टी थोड्याशा लुप्त होत चालल्या आहेत. पण तरी सुद्धा आपण एक विचार करत असतो की माझे आई वडील जर मागे आहेत तर त्यांची काळजी कोण घेणार. बरोबर. आणि असे इन्सिडेंट होतात रोजच्या, तुम्ही बातम्या बघत असाल किंवा आजूबाजूच्या क्षेत्रात तुम्हाला ऐकायला येत असतील, सध्या सोशल मीडिया फॉर्मवरती आहे तर, की कुठे ना कुठेतरी चोरी झाली आहे, की आई वडील एकटेच आहेत घरी, म्हणजे वयोवृद्ध झालेले आहेत, ते प्रतिकार सुद्धा करू शकत नाहीत. मग अशा काही गोष्टी घडतात. मग त्या अघटित गोष्टी घडू नयेत तर त्यासाठी म्हणून आम्ही हा एक घात घातला असा म्हटलं तरी चालेल की ज्यांना कोणाला बाहेरगावी जायचे म्हणा किंवा ज्यांना घरी आपल्या आता छोट्या छोट्या रूम्स आहेत किंवा काय, आजकाल प्रायव्हसी खूप मॅटर करते. तर मग त्यामुळे जर काही गोष्टी अशा आहेत की आपण नाही सगळ्यांना बघू शकत एकत्र, किंवा जॉबच्या मुळे आपण नाही बघू शकत, मग ते त्यांनी आमच्या इथे ठेवून आम्ही सेवा त्यांची करू, जे काय असेल ते. या अशा पद्धतीनं तो एक विचार डोक्यात आला आणि मग ते आम्ही ते सुरू केलं. असं आहे. मग जिव्हाळा हे नाव म्हणजे असं आपसूक सुचलं की मुद्दामून ठेवण्यात आलं काय? नाही, जिव्हाळा म्हणजे कसं माहितीये बघा, आता आपल्या इथे येणारी जी व्यक्ती आहे यांना आपल्या मुलांचा लळा असतो. आपण माया म्हणतो असते. मुलांना सुद्धा आई वडिलांचा लळा असतो, पण काही कारणास्तव तो दुरावा निर्माण झालेला असतो. वर तो दुरावा मिटवण्यासाठी म्हणून आम्ही ते जिव्हाळा असं नाव ठेवलं. आणि त्याची फोड अशी आहे की भले तो जिव्हाळा आपल्या मुलांचा असेल किंवा आई वडिलांचा असेल, पण आम्ही इथे जे सांभाळ करतोय तर आमचा सुद्धा एक जिव्हाळा त्यांच्यासाठी आहे, की जीवाला जीव लावणारी माणसं, म्हणून आम्ही जिव्हाळा असं नाव ठेवलं. बघते खूप छान. म्हणजे खरंच एक म्हातारपणात किंवा म्हणजे वृद्ध अवस्थेत माणसाला एक आशेचं किरण असतं की कायम कोणतरी सोबत असावं किंवा एक माया आपल्या सोबत असावी. तर तुमच्या जिव्हाळा या नावातूनच ते पूर्ण लोकांपर्यंत पोहोचते. आता तुम्ही मला जिव्हाळा वृद्धाश्रमाची संकल्पना थोडक्यात सांगितली, पण ह्या गोष्टी करताना काही गोष्टी प्रेरणा देणाऱ्या असतात किंवा एक मोटिव्ह असतं आपल्याला की मी ह्या गोष्टीतून हे केलं. तर अशी कोणाची प्रेरणा होती का तुम्हा दोघांकडे की आपण यातून हे शिकू किंवा यातून हे वृद्धाश्रम चालावं, अशी प्रेरणा मिळाली? बघा, प्रेरणा म्हटलं ना तर प्रेरणा असातला काय विषय नाहीये. विषय हाच आहे की मनातली एक इच्छा असते, त्या इच्छेप्रमाणे या सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. आता मी माझं वैयक्तिक जर मत म्हटलं तर माझे आई वडील नाहीयेत, म्हणजे बराच काळ निघून गेला की माझ्याकडून म्हणजे मला त्यांची सेवा करता आली नाही किंवा त्यांची सेवा करायच्या वेळेतच ते निघून गेले. तर माझ्या मनात कुठेतरी एक असं वाटत होतं की कुठे ना कुठेतरी मला सेवेची एक संधी मिळावी आणि त्या संधीसाठी म्हणून मला कुठे चान्स मिळतो किंवा काय असेल. मी असा जनरली वृद्धाश्रम म्हणा किंवा अशा म्हणजे लहान मुलांच्या आश्रमात अशा ठिकाणी आमचं जाणं येणं रेग्युलर असायचं. संस्थेच्या माध्यमातून आम्ही कामही केली, अशा ह्याला मदतही केली. तर त्या माध्यमातून जाणं येणं असताना त्याच्यात ही एक दुगदुग होती. आणि ज्या टायमिंगला ही संकल्पना करण्याचा जो विचार झाला त्या टायमिंगला मी त्याच्यासाठी कुठली न विचार करता हो म्हटलं. याचं कारण असं होतं की मला एक ती डोक्यातली जी माझी एक इच्छा होती, ती इच्छा मला वाटत होतं की मी त्या ठिकाणी आता कुठे ना कुठेतरी मला कोणाच्या ना कोणाच्या रूपात माझ्यासमोर सेवेसाठी मला या लोकांची सेवा करायची संधी मिळणार. आणि तीच एक संकल्पना आणि तोच एक विचार होता म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यासाठी हे आपले अध्यक्ष म्हणा किंवा आमच्या खजिनदार मॅडम, संजना मॅडम म्हणा,
ह्या सगळ्यांचा मिळून एकत्रित एकच विचार झाला की नाही आपल्याला हे करायचंय आणि त्याच्यातून हे पाऊल उचलण्याची धोरण केली आणि सुरुवात झाली. जनरली आता जवळजवळ 5-7 महिने तर निघून गेले एक एक म्हणताना. जसं चाललंय तसं चालवण्याचा प्रयत्न करतोय. एक एक वेगवेगळा अनुभव येतोय. एक एक म्हणजे एक एक प्रसंग बघायची संधी मिळते, आता सेवेची संधी मिळते. तुम्ही दोघ जण इथे आता उपस्थित आहात, तर पूर्ण जेव्हा वृद्धाश्रम चालवण्यासाठी एक संचालक मंडळ वगैरे काय आहे का हो तुमचं? आहे ना, आपली 11 जणांची टीम आहे. आणि जसा आता आम्ही इथे आता 2 जण आहोत, तसंच आमच्या सोबत एक आमच्या खजिनदार मॅडम, जसं त्या गावडे साहेबांनी उल्लेख तर केला. तुम्ही दोघं पण सर्व्हिस करता जॉब. मग आता तुमच्या गैरहजेरीत इथे सांभाळणं किंवा दैनंदिन व्यवहार कसा सांभाळला जातो? आता त्या आपल्या संजना बेंद्रे मॅडम ज्या आहेत, आमच्या म्हणजे बाकी इतर सर्वांच्या पेक्षा त्यांचा सिंहाचा वाटा आहे म्हटलं तरी चालेल, आणि बाकीचे सगळे खारीचा वाटा निभवणारे आहेत. ओके. तर इथला बाकीचा जो काय आहे की दैनंदिन उपक्रम म्हणा किंवा दैनंदिन त्यांच्या नोंदी असतील, तर त्या संजना मॅडमच आपल्याला एक उत्कृष्टरित्या सांगू शकतात. तर आपण त्यांना बोलवावं. नक्की.